सावरगावातील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय। धनंजय मुंडे यांची मेळाव्याला उपस्थिती आहे। तर भगवान भक्तीगडावरची ही दृश्य आहेत। पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आणि त्याच ठिकाणी वाल्मिक कराडचे पोस्टर सुद्धा झळकवण्यात आलेले आहेत। भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे पोहोचल्या, त्यांचंही असं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर या वेळेला पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावरून सगळ्या मुंडे समर्थकांना, समाज बांधवांना आगामी वाटचाल नेमकी काय स्पष्ट करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सध्याची जी काही परिस्थिती आहे मराठवाड्यातली, धनंजय मुंडे या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचंही आगमन या ठिकाणी अगदी जल्लोषात जोशात करण्यात आलेलं आहे। भगवान भक्तीगडावरची ही दृश्य 2024 आणि 2025 ही सलग 2 वर्ष आपण पाहतोय दसरा मेळाव्यासाठी मुंडे भाऊ बहीण एकत्रितपणे या ठिकाणी भगवान भक्तीगडावर उपस्थित असतात। जेसीबीतून फुलांची उधळण करत पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं आणि अगदी तसंच जेसीबीतून फुलांची उधळण करत धनंजय मुंडे यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे। तर मेळाव्यासाठी म्हणून धनंजय मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजीसह धनंजय मुंडे यांचं जेसीबीतून फुलांची उधळण करत पुष्पवर्षाव करत स्वागत करण्यात आलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा हातात पोस्टर त्या ठिकाणी घेतलेला आहे। तर दुसरीकडे भगवान भक्तीगडावरची ही अलोट अशी गर्दी आपण पाहतोय। खरं तर पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यातून समाज बांधवांना काय संबोधित करणार, आगामी वाटचालीबद्दल, एकंदरीतच समाजाच्या वाटचालीबद्दल असेल, राजकीय वाटचालीबद्दल असेल, नेमकं काय बोलतात पंकजा मुंडे याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। ही अलोट अशी गर्दी आपण पाहतोय भगवान भक्तीगडावर लोटलेली आहे। सध्याची एकंदरीतच राज्यातली परिस्थिती, मराठवाड्यातली अतिवृष्टीची परिस्थिती असेल आणि त्याआधी वेगवेगळ्या समाज घटकांकडून होत असलेल्या आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आज भगवान भक्तीगडावर जमलेल्या या सगळ्याच समर्थकांना पंकजा मुंडे काय संबोधित करणार आहेत याकडे खरं तर लक्ष असेल। ही दोन दृश्य, एकीकडे या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी हे स्टेज सज्ज झालेलं आहे, दुसरीकडे अलोट अशी गर्दी भगवान भक्तीगडावर या ठिकाणी झालेली आहे। खरं तर यावेळेला दसरा मेळाव्यासाठी येताना पंकजा मुंडे यांनी आवाहन केलेलं होतं, समाज बांधवांना आवाहन करण्यात आलेलं होतं, आपल्याकडून जे जे म्हणून शक्य होईल ती आपल्याला मदत आपल्या आजूबाजूला जे जे पूरबाधित आहेत त्यांच्यासाठी करायची आहे म्हणून काही आवाहन पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। दुसरीकडे पंकजा मुंडे यांची ही दृश्य जेव्हा त्यांचं भगवान भक्तीगडावर त्या दाखल झाल्या, आगमन झालं, त्यांचं जल्लोषात असं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं, जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली। तर धनंजय मुंडे हे सुद्धा जेव्हा भगवान भक्तीगडावर दाखल झाले त्यांचं जल्लोषात स्वागत झालं आणि त्यांच्यावरही जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली। पंकजा मुंडे बहीण प्रीतम मुंडे आणि पुत्रासह या ठिकाणी दसरा मेळाव्याला उपस्थित आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। एकंदरीतच या दसरा मेळाव्याची परंपरा खूप जुनी, गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुरू झालेली ही दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी सुद्धा ती कायम ठेवली। पण आरतीच्या वेळी आपल्या पायातली पादत्राणं काढायची आहेत आणि आपण आरतीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। भक्ती शक्तीचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे आपला ऐतिहासिक दसरा मेळावा आहे। आदरणीय ताईसाहेब राष्ट्रसंत भगवान बाबांची या ठिकाणी आरती करतील आणि त्यानंतर आपणा सर्वांना संबोधित करतील। बाबांची आरती आता लगेच काही क्षणात संपन्न होणार आहे। जास्त सुरू करावी। आरतीसाठी तिथे समोर जातील। ताईसाहेब भगवान बाबाची आरती करतायत।
भगवान बाबांची आरती सुरू करावी. दिसे शांतीची शोभा तुळशी उगवा. तर भगवान बाबांची आरती या ठिकाणी केली जाते. मोठी गर्दी या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी जमलेली आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत, मुंडे समर्थक उपस्थित आहेत आणि बहीण प्रीतम मुंडे आणि पुत्रासह या ठिकाणी भगवान बाबांची आरती पंकजा मुंडे करतायत. तर धनंजय मुंडे सुद्धा याच भगवान भक्तीगडावर दाखल झालेले आहेत. दसरा मेळाव्यासाठी जमलेले हे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांना काय संबोधित करणार पंकजा मुंडे याकडे खरं तर लक्ष. मात्र दसरा मेळाव्याच्या संबोधनाला सुरुवात करण्याआधी भगवान बाबांची आरती या ठिकाणी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्याकडून केली जाते. पंकजा मुंडे यांचे पुत्र सुद्धा गेल्या काही काळापासून आपण पाहतोय महत्त्वाच्या अशा जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी उपस्थित असतात. भगवान भक्तीगडावर सध्या भगवान बाबांची आरती केली जाते.